आज मी अंडरग्राउंड मेट्रो ट्रेनने सिद्धिविनायक टू बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हा प्रवास केला, कारण आज मला जायचं होतं बँड्रा फॅमिली कोर्टात. सिद्धिविनायक टू बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स तिकीट आहे 30 रुपये. वरळी गावाहून चालत मला 10 ते 12 मिनिटं लागली स्टेशनपर्यंत जायला आणि तिकडून पुढे तिकीट वगैरे काढून 10 मिनिटं लागली ट्रेनमध्ये बसायला. म्हणजेच 20 मिनिटात मी ट्रेनमध्ये प्रवेश केला. टीव्ही पण आहे, एस्केलेटर पण आहे. प्रशस्त असं सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे. इथे लिफ्ट आहे, एस्केलेटर आहे आणि पायऱ्या सुद्धा आहेत. पण इथे पोहोचताना तुम्हाला सुट्टे पैसे घेऊन जावे लागतात, कारण इथे नेटवर्क नसतं आपल्या मोबाईलला बिलकुल. ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण चांगली आहे, 2-2 मिनिटांनी आहेत ट्रेन्स. मी जेव्हा ट्रेनमध्ये प्रवेश केला तेव्हा 10:20 झाली होती. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन नंतर लागतं दादर मेट्रो, मग शीतला देवी, धारावी आणि नंतर लागतं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन पासून बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जायला आपल्याला अवघी 10 मिनिटे लागतात. सकाळची वेळ होती तरीही ट्रेनला अजिबात गर्दी नव्हती. नेहमी माझा खूप मोठा प्रवास असतो, कारण मी आमच्या इथून वरळी गावातून बस पकडते 118 आणि ती बस पकडून दादरला जायला मला 1 तास लागतो. त्यानंतर मी बँड्राला जाण्यासाठी वेस्टर्न रेल्वे पकडायचे आणि त्यानंतर मग रिक्षा. असं करता करता मला 2 तास लागायचे बँड्रा फॅमिली कोर्टात पोहोचायला. उतरल्यानंतर मला 2A 2B असे 2 एक्झिट दिसले. आता प्रश्न पडला की आपण कुठल्या एक्झिट मधून जायचं. थोडं पुढे गेल्यानंतर मला हा बोर्ड दिसला आणि त्या बोर्डवर एक्झिटची नावे लिहिली होती आणि कुठल्या एक्झिटला कोणतं ठिकाण आहे ही पूर्ण माहिती दिलेली होती. तो बोर्ड पाहून मला कळलं की मला A4 ला जायचंय. मग मी A4 एक्झिटने बँड्रा फॅमिली कोर्टात जाण्यासाठी बाहेर निघाले. यायला फक्त 5 मिनिटं लागली. तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं लागतात बँड्रा फॅमिली कोर्टात पोहोचायला. फॅमिली कोर्ट आलं. तर अशा प्रकारे मी वरळीहून अवघ्या 40 मिनिटात आज बँड्रा फॅमिली कोर्टात पोहोचले. तर आहे की नाही छान प्रवास? तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटलं ते.